2 मिनिटं संपलेले आहे. त्याच पद्धतीनं अजितदादांना आपल्या महाराष्ट्र नेत्यास ध्यानाच्या स्वरूपामधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. दोन मिनिटं संपलेले आहे. राजाभाऊ मते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायचे. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे, वागयज्ञे तोषावे, तोषणी मज द्यावे, पसाय दान घे, वसाय दान हे, जे कराची व्यंकटी सांडो, जे क्रांती व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, मैत्र जीवांचे, दुरिताचे तिमिर जाओ, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाओ, प्राणी जात प्राणी जात, पुंडलिकावर हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आले आणि त्यांनी स्वतः
नामाचं नामस्मरण करून देवरूप झाले. तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहयाशी गेलो, तेथे देवची होऊन ठेवलो. देवरूप होतो. देव पाहण्याचा अधिकार कोणाचा आहे? या देहाच्या आत असणारा मालक जीवात्मा. जो पर्यंत देहात जीव आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. आणि तो जीवात्मावरली माया बाजूला गेली की देवरूप व्हायला वेळ लागत नाही. आत्मस्वरूप होतो. आत्मस्वरूपामधून उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेटते. उन्मणीच्या सुखामध्ये पांडुरंग भेटला जातो. म्हणून किती श्रेष्ठ नाम आहे. सर्वाहून श्रेष्ठ आहे नाम. नाम किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. सुंदर ते ध्यान. ध्यान सुंदर आहे. आणि तो उभा विटेवरी जाऊया देहाची करून या विटेवरी उभा नीट असे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये मेंदूच्या पोकळीमध्ये जो परमात्मा वास राहतो त्याचं ध्यान करण्याचा अधिकार श्वासामध्ये सर्वांना सारखं दिलेलं आहे. येथे आहे सकळाशी अधिकार. म्हणून तुमच्या सर्व भाविक भक्तांची सेवा करण्यासाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञान प्रगट केलं. त्यावर माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रगट करताना नामा म्हणे, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी हो एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा अनुभव. एक ओवीचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मनुष्य जन्म आहे. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. स्वलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. स्वलोकता देवाची सलगी करणे. समीपता देवाच्या समोर उभे राहणे. सायुज्यता स्वरूपता देवाचं स्वरूप आणि माझं स्वरूप एक आहे. आणि सायुज्यता मुक्त होतो. हा मनुष्य देहातला अधिकार आहे. पण इकडं लोक इतकं सोपं असून सुद्धा ओळख नाही. बाहेर पडतात कलियुगामध्ये. कलियुगामध्ये फोनचं फार प्रस्त मांडलेलं आहे. फोन घेऊन बसणं व्यर्थ वेळ घालवीत बसतात लोक. फोन काय नाही, त्याचा वापर गैरवापर करू लागलेले. शुद्ध वापर करायचा तर तो शुद्ध वापर घडत नाही. म्हणून बाबांनो, आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याचा योग आला. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. अकळावा श्रीपती येण्याची पंथी. भगवंताचं नामस्मरण करण्याचा जो अधिकार आहे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात, लक्ष आहे का? लक्षपूर्वक आहे का? माऊलींचे ज्ञानेश्वरी अध्याय 9.
आणि ओवी पहिली. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईल. हे उत्तर माझे उघड ऐका. शब्द किती पावरचे आहे. तरी मोदींच्या ओवीतल्या 90 पहिल्या ओळीमध्ये तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. खरा आनंद हा जो सोहळा आहे, मनुष्य जन्मातला सोहळा, सो परमात्मा पांडुरंग, हम जीवात्मा, भगवंताचा एक अंश जीव रूपानं या देहाचा मालक आहे. जसं तुम्ही तुमच्या घराचे मालक आहात, तसा जीव तुमच्या देहात मालक आहे. मालक आहे. देहात जीव नसेल तर देहाची किंमत शून्य. पंचतत्वाचं बनलेलं हे शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, रज, तम आणि सत्व, 3 गुण आणि 5 तत्व, 8 10 प्रकृती, 8 तत्वांनी बनलेली ही प्रकृती देह, या देहाचा मालक जीवात्मा आहे. जीव नसेल तर तुम्हाला किंमत नाही. मग किती भाग्यवान आहात. भाग्यवंताच्या घरी पूजन तरी त्याची वाट पाहिजे. रघुनंदन त्याची वाट पाहिजे. शब्द मुखातून निघाले, भगवंताच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचले. तुमचे शब्द मायेत बाहेर पडतात. प्रवचनातले शब्द ब्रह्मस्वरूपामध्ये. देव पाहोयाशी गेलो, तिथे देव जेवून. नामानं देव पाहिला, पण शब्दानं ब्रह्मस्वरूप झाला. माया सुटली. माया नाही, माया. एक तत्व, हरिनाम. नाम नामासरीसात सारी दिगे हृदया माधार. नामाची पावर निर्माण झाला की हृदयामध्ये भगवंत होतो. जीवात्मा. देव पाहवयाशी गेलो, तेथे देव जेवून गेलो. तुकाराम महाराज सांगतात. एवढी पावर आपल्याकडे आहे. देव पाहवयाशी गेलो, देवच होऊन ठेलो. एवढी पावर आपल्याकडे आहे. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयताला घर फसवणी. माणूस तर काय देतो, देव न लगे साठवणीचे रुजले जात. मागील मनुष्य देहामध्ये जे कर्म केलेलं आहे, त्या कर्माची आठवण तयार असते.
रजगुण सत्वगुण तमोगुण कोणत्या गुणातून कर्म केलंय हे या जन्मामध्ये आपण कोणत्या गुणानं कर्म करतो याचं संगवनत्व मागल्या जन्मात भक्तीचं कर्म केलं असेल तर याही जन्मामध्ये भक्तीच्या कुळामध्ये जन्माला जाऊन भक्त बनतो. भक्तीचं कुळ सद्गुरूने ज्यांना नामस्मरण दिलं ते भक्तीच्या कुळामध्ये गेले. सोपा आहे सर्वाहून, पण शहाणा तो धनी घेतात. एवढी ताकद तुमच्याकडे आहे एवढी तरी अवधान एकले तिचे एक लक्ष एक लक्ष एक लक्ष दुसरं काय नाही आता येता कामा तरी अवधान एकले तिचे 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी. त्रेतायुगामध्ये 50-60 हजार वर्ष बसला तर उठत नव्हता. बसला तर उठत नव्हता. 50-60 वर्ष आयुष्य 1 लाख वर्ष भगवंतामध्ये विलीन होतो. 50-60 वर्ष भगवंत स्वरूपामध्ये देव पाहावयाशी गेलो तेथे देवच होऊन येते. देवरूप झालो. फार मोठा अधिकार आपल्याकडे आहे. आपण कलियुगामध्ये जन्म घेतला. आयुष्य 100 वर्षाचं निम झोपत गेलो. निम्म्या आयुष्यामध्ये बालपण तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही अवस्था भोगतो. सगळ्या अवस्था चांगल्या जाव्यात म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. देव पाहायला जायचं देव पाहायला चला सावधान. बाहेर फाटे असते रस्त्यावर सावधान. सावध व्हा रस्त्याने नीट चाला तसं सावधान. या मनुष्य देहामध्ये आला सावध व्हा. मी कोण आहे. मीपणामध्ये अहंकार असतो. मीपणापण हे निरहंकारता असते. मीपणामध्ये निरहंकारता असते. अहंकार नाही. एवढं संत महात्मे फार उपकार करून गेले. कलियुगामध्ये काय फायदा आहे. संत महात्म्याने तुम्हा मला 1 तासामध्ये 1 श्वास तरी अवधान एकले तिचे 1 लक्ष. 1 लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. ज्यांनी विश्वामित्राने 60 हजार वर्ष तपश्चर्या केली पण विषय फार वाईट असतात. विषयाचं सुख फार वाईट आहे. ते माणसाला सुटत नाही आणि म्हणून परमार्थाकडे यायला वेळ मिळत नाही. परमार्थ मातृभूमीमध्ये परमस्वरूपामध्ये
जो अर्थ म्हणजे पैसा नाही, अर्थ त्याचा भगवंत स्वरूपातला अर्थ मिळाला पाहिजे. म्हणून ते मिळवण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी काय सांगते, तरी अवधान तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. एक तासामध्ये ब्रह्मस्वरूप झाला पाहिजे. आपलं मन पळतं कोणी. मनाकडं जाण्यापेक्षा श्वासाकडे या. सावकाश सावकाश श्वास घ्या. श्वासावर लक्ष द्या. तरी अवधान एकले दिजे. श्वासावर लक्ष द्या. श्वास दीर्घ केला. एक श्वास दीर्घ केला ब्रह्मांडात. श्वास खाली आला पिंडात. एवढी ताकद आपल्याकडे आहे, वापरत नाही. इकडं वापरत नाही. प्रपंचात ताकद लावतात. प्रपंचामध्ये ताकद लावता. इतकी ताकद लावता की 24 तासातले 8, 10, 12 तासापर्यंत या देहाला झिजविता. दुकानदार सकाळी उठला 8 वाजता की रात्री 8, 10 वाजेपर्यंत उभा राहतो. वाकडं तिकडं असं आळुक्या पिळुक्यात येऊन उभा राहतो. आणि इकडं नामस्मरण कर म्हणलं तर जीव जातो. ज्या जीवानं तुम्हाला जगवलं, मनुष्य देह प्राप्त करून दिला, तो जीव नामावर तरलेला आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडून. नामाने कोण तरला नाही. प्राणी, सगळे प्राणी मात्र नामावर तरले. इतर प्राणी मात्रांना आहार, निद्रा, भय, मैथून, देहाला साठी लागणारा आहार, इंद्रियांचं सुख, भीती आणि झोप, ते तुम्ही करता. नाम दिलं देवाचं, जपत नाही. नाम जपत नाही. का जपत नाही? नामावर तरलाय. नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडून. सगळे प्राणी मात्र नामावर तरले. तुम्ही नामावर तरलात, पण या नाशिवंत देहासाठी किती खाता त्याचा तपास नाही. इधवर पोटासाठी पहा केवढ्या आटाटे, एवढ्या आटाटे. दमला असला, उठवत नसेल, आधी पार गळाटून गेलेला आहे, पण सांगितलं 10,000 मिळणार आहे. पळत सुटतो, सगळं विसरतो. म्हणजे पैशाच्या पाठीमागं किती माणसं लागतात का? पैसा पैसा पैसा. पण भगवंताचं नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. एकच. एक लक्ष. तरी अवधान एकले दिजे. एकले एक लक्ष द्या.
केवढी पॉवर आहे नामामध्ये. नमा सरिसात हरी रिगे हृदया माधारी तेणे धके अभ्यंतरी होय लागे हृदय शुद्धी. इधर लक्ष्य है तरी अवधान एकले निजे लक्ष नाही. नामावर लक्ष द्यायचा अधिकार असताना माणसं कुणीकडे पडतात तपास नाही. इथं बसल्यात पण बाहेर काय उपयोग. म्हणून माऊलींनी प्रतिज्ञा केली. कलियुगामध्ये 16व्या वर्षी नेवाशी गावामध्ये शिवालयाच्या मंदिरामध्ये 9व्या ओवी आहे तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. पायाला काय झालं असेल तर होऊ द्या, मोडला तर आम्ही नीट करू, नीट बसा. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. एक लक्ष दिलं, आत श्वास केला, सो नाभिस्थानी जाऊन आढळला, सो स्थिर झाला. ओम लक्ष कुणीकडं देऊ नका. तरी अवधान एकले तिचे एक शुद्ध. इतकं सोपं गणित कोणत्या युगामध्ये नाही. कृतात त्रेतात द्वापार युगामध्ये इतकं सोपं गणित नाही. काय एक श्वास एक तास. श्वास वाल्या कोळ्याने नाम जपलं. एक श्वास 12 वर्ष. वाल्या कोळ्यांनी एक श्वास 12 वर्ष. एकच श्वास. पुन्हा हम नाही. आपले श्वास किती होतात ते तपास लागत. असे आपले सावकाश चालू असताना श्वास सावकाश चालूच असतात. ते कमी राहते. पण लक्ष द्यायला गेला की श्वासाची गणती करता येत नाही. तरी अवधान एकले तिचे. नाही द्यायचं. अवधान द्यायचं का नाही. अवधान द्यायचं नाही. ईदभर पोटासाठी. या ईदभर पोटासाठी किती तास राबतो तपास लागत. तपास लागत. कष्ट करतो, उभा राहतो, चालत राहतो, पळत राहतो. धावपळ करायला कलियुगामध्ये यंत्र आले. यंत्र आलेले. मोटारसायकलीवर पळत राहतो, जीप गाड्यामध्ये पळत राहतो. किती पळतो त्याची त्याला तपास नाही. इकडं एक तास 24 तासातली 1 तासाची तपश्चर्या. तपान तेराची तपश्चर्या. माणसं तपश्चर्या करत. कलियुगामध्ये लोकशाही आली. लोकशाही आली. गावापासून दिल्लीपर्यंत
किती सभासद सगळ्या देशाचे होतात मोजमाप नाही एवढे पुढारी पंचायत पंच सरपंच छोट्या सोसायटीचे चेअरमन आणि दिल्लीतला पंतप्रधान मुख्य राज्य यांचं सगळ्यांचं मोजमाप करा किती पुढारी आहेत एवढे पुढारी देश चालवितात पण देशाचं वाटोळं चाललंय तमगुणाचं आचरण घडलं पुढाऱ्यांच्याकडे पुढारी झाला तमगुणी आचरण 25 वर्ष पंचायत समिती सदस्य आणि सरपंच गावातल्या लोकांना सभासद कोण आहे निवडणूक कधी झाली याचा तपास नाही अरे बाबा यायचं का सभासद व्हायला तो मुंड काढून पळून जायचा जवळ येत नव्हता बिनविरोध लोकांना सभासद कोण आहे तपास नाही फक्त बापू सरपंच सुद्धा म्हणत नव्हते सरपंच सुद्धा म्हणत नव्हते एवढं प्रेम तरी अवधान ऐकले तिचे त्याच्यात गेलं भक्तीचं स्वरूप विसरून सेवा केली जनतेची निरपेक्ष बुद्धी एवढं सगळं करत असताना नाम बी चालू होतं पण एक रुपया नाही आता अरे अवधान काय अवधान एक लक्ष द्या एक लक्ष सोपा आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी सगळ्यापेक्षा सोपा आहे प्रपंचापेक्षा उद्योगधंद्यापेक्षा बाहेरच्या कार्यापेक्षा बाहेरच्या मायेपेक्षा परमेश्वराचं नामस्मरण सवळा एक लक्ष एवढा आनंद त्या स्वरूपामध्ये मिळणारा आनंद त्या परेच्या पलीकडच्या शब्दाच्या वचनामधून परेच्या पलीकडच्या शब्दामधून नाभिस्थानी एवढा मोठा आनंद पुन्हा नाही बाबांना मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही किती पाप केलं तमगुण किती वापरला रजगुण किती वापरला सत्वगुण किती वापरला रजगुण जास्त वापरला जातो तमगुण वापरला जातो सत्वगुण थोडा तरी अवधान एकले तिचे एवढा सोहळा कुठेही नाही या सोहळ्यामध्ये तुम्ही रमलात सो परमात्मा हम जीवात्मा दोन्हीचा संगम भगवंत भक्तीच्या सोहळ्यामध्ये तयार आहे घ्या रे आत्मसुख या विनचावटी करू नका आत्मसुख घ्या आलेली वेळ दवडू नका आलेली वेळ दवडू नका जाते अशी घडी पुन्हा नव्हे
आत्ताचा क्षण पुन्हा येणार नाही. हा सोहळा बाबांच्या वेळामध्ये अशी काय मंडळी होती की प्रवचनाला येणार आणि झोपणार. त्यांच्या संतांच्या संगतीमध्ये येऊन झोपत होते. पण निष्ठा फार मोठी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म जीवाचा स्वधर्म पाळतो आपण. आनंद आनंद एवढा आनंद कुठेही दिसत नाही. अशा स्वरूपातला आनंदाचा आनंद किती मोठा आहे याचा तपास लागत नाही. आज जाते अशी कुठे या ठिकाणी आलेला क्षण लाख मोलाचा आहे. त्याची किंमत करता येणार तरी अवधान एकलेत दिजे. एक लक्ष द्या. काय करा? एक लक्ष देण्यामध्ये आपला प्रयत्न करा. म्हणून श्वास सावकाश घ्या, सावकाश सोडा. मन जर ताब्यात असेल प्रश्न नाही. मन ताब्यात नसेल तर श्वासावर लक्ष द्या. तरी अवधान. एक लक्ष एक लक्ष एक लक्ष एक लक्ष. एक लक्ष. शब्दामध्ये पावर आहे तरी अवधान एकले दिजे. मौलींची ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये. ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरांनी. 9034 ओव्या 700 श्लोकावर प्रतिपादन केल्या. पण नामदेव महाराजांचा अभिप्राय आहे काय? अभिप्राय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. देह जावा अथवा राहो पांडुरंग दृढ भाव. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय पक्का करा. असा सोहळा मिळणार नाही. कुठंही जा तुम्ही त्या ब्रह्मस्वरूपामध्ये जाऊन पोहोचणार नाही. कीर्तन प्रवचन सगळं बहिर्निष्ठ विषयावर विष पाजलं जायचं. विषयाचं विष कीर्तन प्रवचनातून पाजलं जातं. पण परमार्थातल्या प्रवचनामध्ये शुद्ध स्वरूपाचं आचरण. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष एक लक्ष. पुन्हा जन्म नाही रे बाळा. आपण परमार्थात आलो. परमार्थातल्या सोहळ्याचा आनंद लुटलो.
तरी पण व्यवहारात गेलो रजगुण वापरला जातो आणि रजगुण तमगुण हे पापाचरण, सत्वगुण पुण्यात्मक. सत्वगुणाच्या शुद्ध सत्वगुणाच्या आचरणामध्ये नामाचा ध्वनी तयार होतो. शुद्ध सत्वगुण वापरला पाहिजे. 1 तास. किती? 1 तास. आपण नाही वापरत नाही. देवे तिथला देह भजना गोमठा. वाक्य काय? वाक्य गोमठा. किती सुंदर आहे, किती गोमठा आहे. श्वासातलं नाम फार फार सुंदर आहे. फार सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान. ध्यान किती कसं आहे? सुंदर. सुंदर ते ध्यान. म्हणून वाल्या कोळ्याने एवढं मोठं पाप केलं, पण नाम घेतलं नारदापासून. नारद ज्या रस्त्याने चालला त्यात वाड्या कोल्याचा लुटमारीचा धंदा. अडवलं, कुऱ्हाड उघडली, जोगड्या तुझ्याजवळ काय आहे ते दे. नारद मुनी म्हणले माझ्याजवळ विना आहे, खोट बोलू नको. जोगड्या खोट बोलू नको. नारदाने सांगितलं मी खोटं बोलत नाही, पण माझे काय ऐकशील का? तू एवढं पाप करून लोकांना लुटून प्राण्यांना मारून तुझ्या कुटुंबातील लोकांना पोसतो, त्याचे तुझ्या मागं किती अधिकारी आहेत, त्या पापाचे अधिकारी किती आहेत तपासून तू पळून जाशील. पळून जाण्यासाठी हे सोंग केलास नाही. मी या जागेवर हलणार नाही. आम्ही फार दुखी. या ज्ञानाचा गाभा फार श्रेष्ठ आहे. म्हणून नारदने सांगितलं. वाझ्या कोळी आपल्या घरी गेला, बायकोला विचारलं, मी तुम्हाला दरोडे घालून लुटमार करून प्राण्यांची हत्या करून मांस मच्छर आणून देतो, त्याला तुम्ही वाली आहात का? बायकोने सांगितलं आम्ही वाली नाही, तुम्ही आणून देताय म्हणून आम्ही खातोय. आम्हाला तसे तुमच्या पापाच्या वाटेकडे होता येत नाही. बायकोला विचारलं, आईला विचारलं, बापाला विचारलं, भावांना विचारलं, बहिणीला विचारलं, मुलांना विचारलं, मुला मुलींना विचारलं. सगळ्यांची उत्तर एक. मग पश्चाताप झाला. किती पश्चाताप झाला. पळत सुटला, पण नारदाच्या समोरच नारदाचे पाय धरले. नारदाचे पाय धरले. किती पश्चाताप. पण इतके दिवस पाप करीत राहिलो, त्या पापाला वाली कुणी नाही, मीच आहे. पश्चाताप. नारदाने नामस्मरण दिलं. वाल्या कोळी त्याच जागेवर बसला. बाळ
12 वर्ष एक श्वास तरी अवधान एकले तिचे एक श्वास गेला ब्रह्मांडात गेला पुन्हा खाली आला नाही तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या एक आम्ही भिक्षा मागतो माऊलींच्या वतीनं तुम्हाला काय भिक्षा मागतो तरी अवधान एक लक्ष द्या एक लक्ष द्या एक लक्ष दिलं ना मनुष्य जन्माचं सार्थक झालं फार मोठी ताकद आहे आपल्याकडे वापरत नाही का वापरत नाही अनेक जन्मामध्ये मनुष्य देहामध्ये पापच पाप करून ठेवलं एक नामाचा स्वर किती पाप असलं जळून भस्म पण तुम्ही थांबत नाही एक तास सुद्धा थांबत नाही तरी अवधान एकले दीजिए एक लक्ष द्या 16 आहे सोहळे अनेक आहे लग्नाचा सोहळा आहे मृत्यूचा सोहळा आहे तुम्ही म्हणाल मृत्यू हे दुःखाचं कारण आहे आणि तो सोहळा कसा दुःखमय सोहळा दुःखातला सोहळा दुःखात सुद्धा भगवंत तुमच्या पाठीमागे आहे पण तुम्ही काय त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून माऊलींची ओवी सांगते तरी अवधान एकले तिथे एक लक्ष द्या एक लक्षाचा आनंद लुटा एक लक्षाचा किती लक्षाचा एक लक्ष पैसा नाही एक लक्ष फक्त एक नाम तरी अवधान एकले एक लक्ष दिलं त्या सोहळ्यातला आनंद तयार आनंदाच्या डोकी आनंदाची आनंदमय सोहळा बाबा आमचा सोहळा पाहायला आला फार आनंद झाला या बालकाच्या स्वरूपामधून तुम्ही दिलेल्या ज्ञानाच्या भक्तीच्या सोहळ्यामधून निघणारा उच्चार तरी अवधान एकले दीजिए एक लक्ष द्या एक संत महात्मे कुठेही येत नाही सगळे संत सगळे महात्मे शंकर विष्णू ब्रह्मदेव पांडुरंग सगळ्या देवता तुमच्या जवळ आता हजर आहेत पण तरी अवधान एकले तिथे एक लक्ष द्या एक नाव संत महात्म्यांचा आशीर्वाद तरी अवधान एकले तिथे आता या क्षणाला एक लक्ष द्या तरी अवधान एकले तिथे हा आनंद कुठेही मिळणार नाही
रस्त्यावर पडलेलं ज्ञान नाही, भक्ती सोहळ्यातलं ज्ञान. सोहळा तो परमात्मा पांडुरंग, हम जीवात्मा, दोन्ही निराकार. आकार देह, देहात रमला, माझं माझं म्हणायला लागला. किती माझं म्हणतो, आपलंही माझं आहे, पण दुसऱ्याचंही माझं म्हणायला कमी पडत नाही. माझं, अरे बाबा, देवे दिधला देह भजना गोमठा. भजनासाठी देव दिलेला आहे, भजनासाठी देव दिलेला आहे, देव दिलेला आहे. अशा सोहळ्याचा आनंद, आनंदाचे आनंद मिळणं शक्य नाही. पुढे जा, असा आनंद मिळत नाही, असा आनंद मिळत नाही. या पुढं अशा सोहळ्यातला आनंद तुम्हाला आम्हाला भक्तीच्या रूपानं दिलेला आहे, भक्तीच्या रूपानं दिलेला आहे. वाट पाहतोय भगवंताची, भगवंत तुमची वाट. भाग्यवंताच्या घरी पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंत वाट पाहतोय, पण आम्ही काय करतो? काय तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसून. घरामध्ये देव आयता आला. आम्ही काय म्हणतो, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले जागे. मागलं आठवत, आम्हाला देव नको, देव नको, आयता आलाय घर पुसून. देव एका नामामध्ये तरी अवधान एक दिके, एक लक्ष द्या, एक लक्ष. हा आनंद पुन्हा मिळणार नाही. बाबांनो किती प्रयत्न केला, हा आनंद जाते ऐशी घडी पुन्हा नाही, गेलेला क्षण परत येत नाही. आयुष्य क्षणाक्षणानं कमी होते. बाल होता आयुष्य मोठं, तरुण झाला आयुष्य कमी झालं, आणि म्हातारा झाला ते बोटावं मोजण्या इतकंच आयुष्य. कधी जीर्ण झालेलं शरीर सुटलं जाईल तपास नाही, तरी अवधान एक आहे. सद्गुरू राया, हा हा सोहळा, सोहळ्याचे स्वरूप कळलं पाहिजे, कळून घेतलं पाहिजे. तरी अवधान एक कले तिचे एक लक्ष, एक. म्हणून पुन्हा 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 एक लक्ष, एक लक्ष द्या. तरी अवधान एक कले तिचे. काय हा देह नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान एक लक्ष. काय द्यायचं? पैसा नाही, नामावर एक लक्ष, एका श्वासावर एक सो.
ब्रह्मस्वरूप. किती सोपं आहे ब्रह्माचं स्वरूप. सगळ्यापेक्षा सोपे आहे रे शहाणाचं धनी घेत असे रे. आपला जीवात्मा सगळ्यांचा जीव बाहेर काढला. तुम्ही ओळखून घ्या, हा माझा जीव आहे. ओळखता येईल नाही. जीव सारखे आहेत पण मनुष्य देहाचे ठसे वेगळे आहेत. लाख माणसामध्ये आपला माणूस ओळखू शकतो. भगवंताच्या राज्यामध्ये ठशाला तोटा नाही. देहाचे ठसे अलग अलग. एकाच मातेच्या उदरामधून बहीण भाऊ येतात पण ठसे अलग अलग एक नाही. केवढं भगवंताचं राज्य आहे. भगवंताच्या राज्यामध्ये तुम्ही आला आणि भगवंताच्या राज्यामध्ये संत आले. म्हणून कलियुगातल्या स्वरूपामध्ये संत महात्म्यांचं आचरण तरी अवतार एक दिची एक. सगळे संत महात्मे परेच्या पलीकडच्या स्वरूपामधून निघणारा शब्द तरी अवधान एक तिचे. कोणाचा? ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलं. नामदेवाने अभिप्राय दिला. नमा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओरवी अनुभवावी. तरी अवधान एकले तिचे. कागदाला काय करायचे तुम्हाला? तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष दे. आपलं मन किती चंचल आहे. किती थांबते इथं थांबत नाही. थांबलं पाहिजे तरी आता हृदय आपुले चौफाळून या भले. वरी पैसवू पाहुले श्री गुरूंची. सद्गुरूंची पावले हृदयामध्ये बसवा. बघा जाते ऐशी घडी सोडा नाही. ही घडी गेली. 1 तासाचं आयुष्य कमी झालं. 1 तासाचं आयुष्य कमी झालं. पण पुढं गेलं. शुद्ध सत्व गुणात आचरण केलं. शुद्ध सत्व गुणामध्ये सद्गुरु कृपा फार मोठी आहे तुमच्या आमच्या सर्वावर. बाबांची कृपा आहे. बाबांची कृपा आहे. याच ते याच टोळा पाहे मुक्तीचा सोहळा. सोहळा सो परमात्मा ह जीवात्मा दोन्ही निराकार. दोन्हींना एकरूप करण्याचा सोहळा. दोन्हींना जीवात्मा आणि परमात्मा एकरूप करण्याचा सोहळा. जाते ऐशी घडी पुन्हा नाही. पहा लक्ष नाही. लक्ष
नाही इथं बसलाय म्हणून कोणाला तिकडं ऐकत नाही, ऐकत नाही तरी अवधान, अवधान, अवधान. हसलं जातं, हसलं जातं. रुदन डोळ्यातून आनंदाचे अश्रू तयार होतात तरी अवधान ऐकले तिथे. 1 तासाचा शब्द ब्रह्माचा लक्षपूर्वक दिलेला अधिकार, लक्षपूर्वक दिलेला अधिकार आपला आहे, प्रत्येकाचा. देव व्हायचंय. तुकाराम महाराज म्हणतात देव घ्या कुणी, देव घे कुणी. आयता आला घर पुसून, आयता आलाय. पण आपण काय म्हणतो, देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुजले जागे. मागील जन्मात काय पाप केलं ते पुढं आलं की तो सांगतो देव न लगे. देवाचा आनंद मिळण्याचं स्वरूप पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. 1 तास, 1 तास सद्गुरुराया सगळ्यांना ते मार्गदर्शन प्राप्त होते. सद्गुरुराया तरी अवधान ऐकले तिथे. सद्गुरूला प्रेमानं आनंदानं नमस्कार केला. सद्गुरू आपल्या पाठीशी हजर राहते. काय बोला, बाकीचं काय नाही. प्रपंच नेटका होईल, प्रपंच चांगला होईल. नामस्मरण चांगलं पाहिजे. प्रपंचात अडचणी येणार नाही. पैसा संपत्ती तुमच्या पाठीमागं पडत, पण भगवंताचं नामस्मरण केलं तर तरी अवधान ऐकले तिथे. अशा सोहळ्याचा आनंद कुठे जा मिळू शकत नाही, मिळू शकत नाही. तो मुखातून निघणारा शब्द त्या भगवंत स्वरूपातला आहे, माझा नाही. मी बोलू शकत नाही. मी सगळा अहंकार आहे. मी पण आता सगळा अहंकाराचं वाटोळं करून टाकलं तरी अवधान ऐकले तिथे. 1 तासाच्या प्रवचनामध्ये, 1 तासाच्या प्रवचनामध्ये या देहासाठी शुद्ध सत्व गुणाच्या स्वरूपातला आनंद तयार होतो. आनंदाचे आनंद, आनंद, आनंद. असा आनंद कुठा नाही, आपल्या जवळ आहे, दुसऱ्या जवळ नाही. देव मागे पुढे राहे सांभाळीत, सगळ्यांना सांभाळतो, पण तुम्हाला जास्त सांभाळे. अडी अडचणी आल्या त्या संपून जाईल. काय सांगू, या सोहळ्याचा आनंद, या सोहळ्याचा आनंद कुठेही मिळत नाही. केले असा सोहळा भक्तीतला तुम्हाला सगळा आनंद भगवंतानं देऊन टाकलेला आहे. या सोहळ्यामध्ये सगळे संत महात्मे सद्गुरू तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहे.
पण तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. सगळ्यांनी मांड्या घालून वळंब्यामध्ये आसन तयार करा. करा आसन. सर्वांनी वळंब्यामध्ये आहे त्या अवस्थेमध्ये एक सोहळा. एक सोहळा. आता या सोहळ्यामध्ये या नामाचा ध्वनी सो आत घेताना दीर्घ स्वरूपामधून सो सोहळ्यामध्ये आनंदाचे आनंद. आनंदाचे आनंद. असा आनंद कुठं नाही. जा जा तुम्ही स्वर्गात जा. आनंद नाही. स्वर्गीचे देव इच्छिताचे देवा मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा आईचा. स्वर्गीचे देव सुद्धा मृत्यू लोकामध्ये हे जन्म घेण्यासाठी आतुर झालेले पण जन्म मिळत नाही. तुम्हा मला मिळाला मिळाला पण तुम्ही जपत नाही. जपून ठेवलं पाहिजे. जपलं पाहिजे. या सोहळ्यातल्या आनंदाचा भक्तीच्या सोहळ्यामध्ये रूपांतर झालेला भक्तीचा सोहळा. या भक्तीच्या सोहळ्याचा आनंद आनंदाचे आनंद सगळेजण लुटला. तो आनंद झाला नाही तरी आनंद मिळाला गेला. अवधान एकले तिचे. एकले तिचे. एक लक्ष द्या. एक भगवंताच्या नामावर एक लक्ष द्या. जाती ऐशी घडी पुन्हा नाही मिळणार नाही. या सोहळ्याचा जो आनंद आहे तो आनंदाची आनंद. आनंद निर्माण होतो मनुष्य देहामध्ये. तो आनंद नामाच्या रूपानं सगळ्यांना सारखा देऊन टाकलेला आहे. वेगळा नाही. राजापासून गरिबापर्यंत श्वास सारखांचा सगळा सारखा आहे. श्वासामध्ये बदल आहे का? कोणाचा श्वास गोड आहे कोणाचा वाईट आहे असं आहे का? नाही. श्वासामध्ये नामामध्ये आनंद. एवढा आनंद निर्माण होत असताना भक्तीच्या रूपातला आनंद भक्त स्वरूपामध्ये मिळतो. एक तास संपला. एक तास संपला. एक तास पुढे आधी 5-10 मिनिटं तुम्ही ऐकाल पण एक तास खऱ्या स्वरूपातल्या आनंदाचा आनंद आहे. म्हणून बाबांनो दिनभर प्रपंच करा. एक तास भगवंताचं नामस्मरण करा. हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. एक तास संसाराची माया बाजूला करा. एक तास जास्त नाही. एक तासाचा आनंद सगळ्या जगाला जिंकून जातो. जग पाठीमाग येऊ शकतो तरी अवधान एकले तिचे. आपला एक तास संपून गेला आणि प्रवचनाची वेळ संपून गेली. 1 तास 5 मिनिटं झालेला आहे. म्हणून प्रवचन रूपी सेवेला
विराम देतो. पुंडलिकावर जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ वीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.